घटक 10 कुटप्रश्न. पहा, बुद्धिमत्ते चाचणीवरील हा घटक आहे. कुटप्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न. हे प्रश्न सोडवताना आधी प्रश्न नीट समजून घ्यावा. तर्क, अनुमान, विश्लेषण आणि सूक्ष्म निरीक्षण या पद्धतींचा उपयोग करून विचारपूर्वक हे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत. या प्रश्न प्रकारात पुढील उपघटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहा, जे गुंतागुंतीचे प्रश्न असतात ते कोणत्या प्रकारचे असतात तर वेन आकृती, त्याच्यानंतर चौरसातील संख्या, त्याच्यानंतर दिनदर्शिका, रांगेतील स्थान आणि दिशांवरील प्रश्न या प्रकारचे घटक यामध्ये उपघटक आहेत. त्यामधील पहिला वेन आकृती हा घटक आपण पाहणार आहोत. तर पहा, वेन आकृती या प्रश्न प्रकारात भूमिती आकारावर प्रश्न विचारतात. त्यासाठी आयत, त्रिकोण, चौरस, वर्तुळ हे पक्के माहीत असले पाहिजे. या प्रश्नात चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ हे एकमेकांत गुंतलेले असतात. पहा, इथे दिलेलं आहे. याप्रमाणे एकमेकांच्यात हे आकार गुंतलेले असतात. त्यात काही अंक, चिन्ह दिलेले असतात किंवा कधीकधी अक्षरंसुद्धा दिलेली असतात. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून उत्तरे शोधावी. पहा, इथे सूक्ष्म निरीक्षण करण्याला फार महत्त्व आहे. तर ते निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे इथे आपल्याला शोधायची आहेत. व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात आपण. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. पहा, इथे आकृती दिलेली आहे. प्रश्न पहिला, त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती? सामायिक म्हणजे जो त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा आहे, दोघांचा मिळून म्हणजे सामायिक. दोघांच्याही मध्ये असणारा म्हणजे सामायिक. तर त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज किती? पहा, आता इथे 2 त्रिकोण दिलेले आहेत. एक मोठा त्रिकोण आहे आणि हा एक छोटा त्रिकोण आहे. म्हणून मोठ्या त्रिकोणाला हे नाव दिलेलं आहे आणि छोट्या त्रिकोणाला ब हे नाव दिलेलं आहे. तर आपल्याला त्रिकोण आणि चौकोन यामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज. पहा, हा त्रिकोण आणि हा चौकोन इथून येतो. या दोघांच्या मध्ये सामायिक असणारा त्रिकोण आणि चौकोन. ब त्रिकोणाचा इथे कोपरा येतो. हा ब त्रिकोण आपल्याला पकडायचा नाही. तर हा त्रिकोण आणि हा चौकोन यांच्यामध्ये सामायिक 8 आणि 2 हे 2 अंक आहेत. तर 8 आणि 2ची बेरीज केली तर 10 उत्तर येतं. म्हणून पर्याय दुसरा, त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक असणारे हे 2 अंक आणि त्यांची बेरीज 10. प्रश्न दुसरा, तिन्ही आकृतीत सामायिक असलेला अंक कोणता? पहा, तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक पाहिजे. त्रिकोण, ब त्रिकोण आणि चौकोन यांच्यामध्ये सामायिक असणारा अंक पहा, हा 6 अंक आहे. हा ब त्रिकोणामध्ये सुद्धा येतो. हा 6 अंक त्रिकोणामध्ये सुद्धा येतो आणि हा 6 अंक या चौकोनाच्या मध्ये सुद्धा आहे. म्हणून तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक 6 आहे. पर्याय पहिला. प्रश्न 3, फक्त ब त्रिकोणातील अंकांची बेरीज व फक्त त्रिकोणातील अंकांची बेरीज यामधील फरक किती? आता पहा, इथे फक्त त्रिकोणामधील संख्या आपल्याला घ्यायची आहे. आता त्रिकोणामध्ये 11 आणि 1 या संख्या आहेत. इकडच्या सुद्धा या संख्या त्रिकोणामध्ये येतात. पण त्या फक्त त्रिकोणात आहेत का? नाही. तर त्या त्रिकोणात पण आहेत आणि या चौकोनात सुद्धा आहेत. तर आपल्याला या चौकोनातील नको आहेत, फक्त त्रिकोणामध्येच हव्या आहेत. तर 11 आणि 1 या 2च संख्या आहेत की त्या फक्त त्रिकोणात येतात, आणखी दुसऱ्या आकारामध्ये जात नाही. म्हणून मध्ये संख्येची बेरीज 12 आहे आणि ब त्रिकोणामध्ये संख्येची बेरीज पहा, फक्त ब त्रिकोणामध्ये 4 आणि 3 हे 2च अंक आहेत, त्यांची बेरीज 7. तर असे 12मधून जर 7 वजा केले तर 5 उत्तर येतं. ब त्रिकोणामध्ये 7 हा सुद्धा अंक आहे, परंतु तो चौकोनात येतो, फक्त त्रिकोणात नाही. तर तो चौकोनामध्ये सुद्धा आहे. म्हणून हे अंक आपल्याला बाकीचे घेता येत नाही. म्हणून 7
3 आणि 4ची बेरीज 7 आणि यांची जर वजाबाकी केली तर फरक त्यांचा 5 येतो. म्हणून पर्याय चौथा फरक 5 आहे. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहे. सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. पहा चौथा प्रश्न, फक्त वर्तुळात किती अंक आहेत? फक्त वर्तुळात पाहिजे. पहा फक्त वर्तुळामध्ये तो अंक त्रिकोणात सुद्धा नको आणि चौकोनात सुद्धा नको, फक्त तो अंक वर्तुळातच हवा. तर पहा हा 2 अंक जर पाहिला तर तो फक्त वर्तुळात आहे. इकडे त्रिकोणात जात नाही किंवा इकडे तो चौकोनात सुद्धा जात नाही. आणि जर 7 अंक जर पाहिला तर हा 7 अंक सुद्धा वरती त्रिकोणातही नाही जात तो आणि चौकोनात जात नाही, फक्त तो कशामध्ये आहे? वर्तुळात. म्हणजे असे 2 आणि 7 असे 2 अंक फक्त वर्तुळात आहेत. म्हणून पर्याय तिसरा हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 5, वर्तुळ, त्रिकोण व चौकोन यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता? पहा वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन. पहा हा जर 4 अंक पाहिला तर हा 4 अंक पहा वर्तुळामध्ये सुद्धा आहे, त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा हा 4 अंक आहे. म्हणून तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक 4, पर्याय दुसरा. प्रश्न 6, त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत? पहा त्रिकोणाचा जर विचार केला तर फक्त त्रिकोणामध्ये 1, 5 आणि 4 या 3 संख्या त्रिकोणामध्ये येतात. त्यामधील 1 आणि 5 या 2 विषम संख्या आहेत आणि 4 ही समसंख्या आहे. म्हणून विषम संख्या किती येतात? तर 2 विषम संख्या येतात, 1 आणि 5. पर्याय पहिला. प्रश्न 7 ते 10 साठी सूचना, सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. पहा 7वा प्रश्न, फक्त वर्तुळात असणाऱ्या अक्षरांची संख्या व फक्त त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या यांची बेरीज किती? पहा अक्षरांची फक्त संख्या आपल्याला सांगायची फक्त वर्तुळात. पहा फक्त वर्तुळात पाहिजे. घ हा वर्तुळात पण आहे पण तो चौकोनात सुद्धा आहे, तो नाही घ्यायचा. हा ग सुद्धा वर्तुळात आहे पण तो इकडे त्रिकोणात सुद्धा आहे. म्हणून आपल्याला फक्त वर्तुळात, तर हा ख हे अक्षर आहे ते फक्त वर्तुळात आहे, दुसऱ्या कोणत्याही आकारात नाही. म्हणून हे एक अक्षर. आणि फक्त त्रिकोणामध्ये, तर त्रिकोणाचा विचार केला तर फक्त त्रिकोणात क हे अक्षर आहे, बाकी ही अक्षरं वर्तुळात आणि चौकोनात सुद्धा येतात. म्हणून त्रिकोणात एक अक्षर आणि वर्तुळामध्ये एक अक्षर, असं 1 आणि 1 2 अक्षरं यांची बेरीज जर केली 1 आणि 1 तर 2 अक्षरं आहेत. प्रश्न 8, वर्तुळ, त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणारे अक्षर कोणते? पहा इथे पाहिलं तर पहा वर्तुळामध्ये, त्रिकोणामध्ये व चौकोनामध्ये असणारे घ हे अक्षर आहे की जे तीनही आकारांमध्ये येत आहे. बाकी सगळी अक्षरं ही तीनही आकारांमध्ये येत नाही, परंतु घ हे असं अक्षर आहे की ते त्रिकोणातही आहे, वर्तुळातही आहे आणि चौकोनात सुद्धा आहे. पर्याय पहिला घ हे अक्षर. 9वा प्रश्न, वर्तुळ व त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारे अक्षर कोणते? पहा वर्तुळ आणि त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारा अक्षर. पहा इथे वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे ग हे अक्षर. घचा जर विचार केला तर ते वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे आणि इकडे चौकोनात सुद्धा आहे. आपल्याला चौकोनातलं अक्षर नको आहे, फक्त त्रिकोणामध्ये पाहिजे आणि वर्तुळामध्ये पाहिजे, तर ग हे अक्षर आहे. पर्याय तिसरा ग. 10वा प्रश्न, फक्त कोणत्याही एकाच आकृतीत असणाऱ्या अक्षरांची एकूण बेरीज किती? कोणत्याही एकाच आकृतीत पाहिजे, आणखी दुसऱ्या आकृतीत नको किंवा दोन्ही आकृतींमध्ये सामायिक नको. एकाच आकृतीत असणारे असे किती अक्षर आहेत त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. पहा इथे ख हे अक्षर फक्त एकाच आकृतीत आहे, वर्तुळामध्ये, दुसऱ्या आकृतीत नाही जात. छ हे अक्षर फक्त चौकोनामध्ये आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये जात नाही. आणि क हे अक्षर फक्त
त्रिकोणामध्ये येतं, वर्तुळ किंवा चौकोनात ते अक्षर जात नाही. म्हणून क, छ, ग असे एकूण 3 अक्षर आहेत की जे फक्त एकाच आकृतीत येत आहेत. पहा पर्याय दुसरा, असे एकूण 3 अक्षर आहेत. प्रश्न 11 ते 13 साठी सूचना. खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा व त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न 11, फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती? आता फक्त त्रिकोणामध्ये कोणते अंक आहेत? एवढा जर त्रिकोणाचा विचार केला तर त्रिकोणामध्ये हे सर्व अंक आहेत, परंतु फक्त त्रिकोणात तर 4 आणि 5 हे 2 अंक असे आहेत की ते फक्त त्रिकोणात आहेत. हे चौकोनात किंवा वर्तुळात सुद्धा सामायिक जात नाहीत. तर 4 आणि 5चा गुणाकार जर केला तर 4 पंचे 20, पर्याय दुसरा हे उत्तर येतं. प्रश्न 12, त्रिकोण, चौकोन व वर्तुळ यात सामायिक असणारा अंक कोणता? पहा, त्रिकोणामध्ये सुद्धा पाहिजे, चौकोनामध्ये सुद्धा पाहिजे आणि वर्तुळामध्ये सुद्धा असणारा अंक हा 9 आहे, जो की त्रिकोणात, चौकोनात आणि वर्तुळात येतो. हा अंक 9 आहे. पर्याय तिसरा 9 हा अंक. प्रश्न 13, त्रिकोण व चौकोन यात सामायिक असणाऱ्या परंतु वर्तुळात नसणाऱ्या. त्रिकोण आणि चौकोनामध्ये सामायिक पाहिजे, परंतु वर्तुळात नसणाऱ्या अंकांची बेरीज किती? पहा, इथे जर पाहिलं तर 7 आणि 3 हे 2 जे अंक आहेत तर ते त्रिकोणात आहेत, चौकोनात आहेत, परंतु वर्तुळात नाही. वर्तुळात नसणाऱ्या अंकांची बेरीज पहा, वर्तुळात नसणारे परंतु चौकोनात आहेत आणि त्रिकोणात आहेत, तर 3 आणि 7 हे अंक आहेत, त्यांची बेरीज केली तर 10 उत्तर येतं. पर्याय पहिला. प्रश्न 14 व 15 साठी सूचना. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न 14, कोणते अक्षर आयत व वर्तुळात आहे परंतु त्रिकोणात नाही? पहा, आयतामध्ये आहे, वर्तुळात आहे, परंतु त्रिकोणात नाही, तर ते श अक्षर आहे. पहा, त्रिकोणात नाही आहे श, परंतु आयतामध्ये आहे आणि वर्तुळात सुद्धा आहे, तर श हे अक्षर आहे. पर्याय दुसरा. प्रश्न पहिला, फक्त त्रिकोणात असणारे अक्षर कोणते? फक्त त्रिकोणात आहे तर पहा, फक्त त्रिकोणामध्ये श हे अक्षर आहे. प पण आहे त्रिकोणात, परंतु ते फक्त त्रिकोणात नाही, ते वर्तुळात सुद्धा जातं, म्हणून फक्त त्रिकोणात असणारे श हे अक्षर आहे. पर्याय पहिला. प्रश्न 16 ते 21 साठी सूचना. सोबतच्या आकृतीत आयतात असलेल्या मुलांनी लांब उडी स्पर्धेत, वर्तुळात असलेल्या मुलांनी कबड्डी स्पर्धेत, तर त्रिकोणात असलेल्या मुलांनी खो खो स्पर्धेत भाग घेतला. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. पाहिजे आकृतीचं निरीक्षण केलं तर पहा, लांब उडी हे आयतामध्ये असणारे विद्यार्थी लांब उडी खेळतात. त्याच्यानंतर इथे पहा, खो खो या त्रिकोणामध्ये, फक्त त्रिकोणामध्ये असणारे मुलं खो खो खेळतात आणि कबड्डी खेळणारे मुलं हे वर्तुळातील आहेत. तर पहा प्रश्न 16, कबड्डीमध्ये एकूण किती मुलांनी सहभाग घेतला? पहा, कबड्डी खेळणारे वर्तुळात आहेत, तर हे वर्तुळामधील जेवढे जेवढे अंक आहेत ते सगळे मुलं काय करत आहेत? कबड्डी खेळत आहेत. 4, 5, 3, 2, 6, 1, 7 यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं 28. तर 28 मुलं, ही सर्व 28 मुलं काय करत आहे? कबड्डी खेळत आहे. पर्याय पहिला. प्रश्न 17, खो खो स्पर्धेत किती जणांनी भाग घेतला आहे? पहा, खो खो खेळणारी मुलं ही फक्त त्रिकोणामध्ये आहेत. पहा, त्रिकोणामध्ये 5 आणि 6 हे 2 अंक आहेत, तर 5 अधिक 6 बरोबर 11 मुलं ही काय करत आहेत? खो खो खेळत आहेत. पर्याय चौथा. प्रश्न 18, कबड्डी आणि खो खो यामध्ये भाग घेतला पण लांब उडीमध्ये भाग घेतला नाही,
असे किती मुले आहेत? पहा, लांब उडीमध्ये भाग घेतलेला नाही, म्हणजे या आयतामध्ये ती मुलं नाही आहेत. तर कबड्डीमध्ये आहेत म्हणजे वर्तुळात आहेत, आणि खो खो म्हणजे त्रिकोणात आहेत, परंतु ते आयतामध्ये म्हणजे लांब उडीमध्ये नाहीत. तर ही 6 मुलं अशी आहेत की ते लांब उडीमध्ये नाही आहेत. पहा, वरती नाही आहेत ती मुलं, लांब उडीमध्ये नाही, परंतु या वर्तुळात आहेत आणि त्रिकोणात सुद्धा आहेत. तर ही 6 मुलं अशी आहेत की जे कबड्डी खेळतात, खो खो खेळतात, परंतु लांब उडीमध्ये नाही. पर्याय दुसरा, अशी 6 मुलं आहेत. प्रश्न 19. तिन्ही स्पर्धांमध्ये भाग घेतलेली किती मुले आहेत? पहा, जे आयतामध्ये सुद्धा आहेत, त्याच्यानंतर त्रिकोणात सुद्धा आहेत आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहेत. तर अशी 5 मुलं आहेत. पहा, 5 हा अंक त्रिकोणामध्ये आहे, वरती आयतामध्ये सुद्धा आहे आणि ह्या वर्तुळामध्ये सुद्धा आहे. हा 5 अंक, म्हणजे ही 5 मुलं अशी आहेत की ते लांब उडी पण खेळतात, कबड्डी पण खेळतात आणि खो खो सुद्धा खेळतात, म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 20. लांब उडी आणि खो खो या दोन्हीमध्ये भाग घेतला पण कबड्डीमध्ये भाग घेतला नाही, असे किती मुलं आहेत? पहा, लांब उडीमध्ये घेतला आहे आणि खो खोमध्ये सुद्धा घेतला आहे, परंतु कबड्डीमध्ये घेतला नाही. तर पहा, अशी मुलं आपल्याला इथे दिसत नाहीत की जी आयतामध्ये पण आहेत आणि त्रिकोणामध्ये पण आहेत, परंतु वर्तुळात नाहीत. तर अशी मुलं नाहीत. कबड्डी खेळणारी खूप जास्त मुलं आहेत, म्हणून इथे 0 संख्या त्या मुलांची येत आहे की कबड्डी खेळत नाहीत, परंतु लांब उडी खेळतात आणि खो खो हे दोन्ही खेळ खेळतात. तर अशी मुलं नाहीत, म्हणून याचा उत्तर आहे 0. अशी मुलं नाहीत की जे कबड्डीमध्ये भाग घेतला नाही आणि लांब उडी खो खो या दोघांच्यामध्ये भाग घेतला आहे. पर्याय पहिला, 0 मुलं. प्रश्न 21. फक्त एकाच प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला असे किती जण आहेत? फक्त एकच खेळ खेळतात, दुसरा खेळ ते खेळत नाहीत. तर पहा, इथे जर पाहिलं तर ही 8 मुलं जी आहेत तर ती फक्त लांब उडी खेळतात, ही बाकी कबड्डी आणि खो खो खेळत नाही. आणि इथली खाली ही जी 7 मुलं आहेत, ही मुलं फक्त खो खो खेळतात. ही 2 मुलंसुद्धा फक्त कबड्डी खेळतात. ही 7 मुलंसुद्धा फक्त कबड्डी खेळतात आणि हा एक मुलगासुद्धा फक्त कबड्डी खेळतो. म्हणजे 8, 2, 7 आणि 1 असे मिळून एकूण किती? 18 मुलं होतात. ते फक्त एकच खेळ खेळतात, दुसरा खेळ खेळत नाहीत. प्रश्न 22 ते 24साठी सूचना. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, 22वा प्रश्न. फक्त आयतामध्ये कोणता अंक आहे? पहा, फक्त आयतामध्ये पाहिजे, तो दुसऱ्या कोणत्याही वर्तुळातही नको आणि त्रिकोणातही नको. तर असा 3 आणि 2 असे किती अंक आहेत? पहा, 2 हा अंकसुद्धा आहे की जो दुसऱ्या कोणत्याही आकारात नाही, आणि 3 अंक हा सुद्धा दुसऱ्या कोणत्याही आकारात नाही, फक्त आयतामध्ये आहे, म्हणून पर्याय दुसरा, फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न 23. 6 हा अंक कोठे आहे? आकृतीमध्ये जर पाहिलं तर 6 अंक हा कोठे आहे? तर तो वर्तुळात सुद्धा आहे, तो त्रिकोणात सुद्धा आहे आणि 6 हा अंक या आयतामध्ये सुद्धा आहे. म्हणजेच 6 हा अंक तीनही आकृत्यांमध्ये सामायिक आहे. तीनही. तो फक्त त्रिकोणात नाही, फक्त वर्तुळ आणि आयतामध्ये सुद्धा नाही, किंवा फक्त त्रिकोण आणि वर्तुळामध्ये नाही, तर तो तीनही आकृत्यात सामायिक आहे. म्हणून पर्याय क, फक्त क योग्य, हा तिसरा पर्याय इथे आपण निवडलेला आहे. फक्त वर्तुळ आणि आयतामध्ये कोणता अंक आहे? पहा, फक्त वर्तुळ आणि आयतामध्ये तर 5 आणि 9 हे जर अंक पाहिले तर ते फक्त वर्तुळामध्ये आहेत आणि आयतामध्ये आहेत, परंतु त्रिकोणात नाही. फक्त वर्तुळ आणि आयत यांच्यामध्ये आहे, त्रिकोणात ते नाही. पहा, इथे पर्यायामध्ये फक्त 5 हा अंक आहे आणि 9 हा सुद्धा अंक आहे जो वर्तुळ आणि आयतामध्ये आहे, म्हणून पर्याय चौथा, फक्त ब आणि क योग्य.